देवेंद्र फडणवीस अभ्यासू आणि हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतून प्रेशर आलं असेल. सुप्रिया सुळे. संसदेत महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील घटना दुरुस्तीचे विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपाने काँग्रेससह विरोधी पक्षांना महिला विरोधी संबोधत रान उठवायला सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांमुळे लोकशाहीतील महिला सहभागाचा मृत्यू झाला अशी टीका केली. याविरोधात आपण राज्यभरात महिलांच्या विरोधाची लाट निर्माण करून काँग्रेस पक्षाला त्यांचा निर्णय बदलायला लावू अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतून दबाव असल्याचं त्यांना तसं बोलावं लागत असेल अशी टिप्पणी केली. त्या सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. विरोधी पक्ष हे महिला विरोधी आहे असं सांगून काही होणार नाही. मलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या, कारण देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित हुशार आहेत, ते खूप वाचन करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा वेगळी होती. पण NDA आघाडीतील सर्व पक्षांनाच एक ब्रीफिंग दिले जाते, त्यांना एक नोट पाठवली जाते, जे स्वतःच्या मित्र पक्षांनाही नोट पाठवतात आणि सगळे त्या मुद्द्यावर एका सुरात बोलतात. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. महिला आरक्षण विधेयक हे 2023 मध्येच पास झाले आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना 2000% माहीत आहे. पण दिल्लीवरून त्यांना नोट आली असेल किंवा प्रेशर आलं असेल, पक्षाची हीच लाईन लावून धरा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम जो निर्णय घेतील तो संसदेत 20 सप्टेंबर 2023ला एकमताने मंजूर झाला होता. 21 तारखेला हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. त्यानंतर 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. त्याची अंमलबजावणी 2024ला झाली पाहिजे होती. आम्ही त्या क्षणापासून महिला आरक्षण लागू करा हे ठामपणे सांगतोय. लोकसभेच्या 543 जागांमध्ये 33% महिलांना लगेच आरक्षण द्या हा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे, 2023 साली मंजूर झालेले विधेयक 2026 उजाडलं तरी लागू का झालं नाही? डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? 50% जागा प्रत्येक राज्यात वाढवणार असं आम्हाला सांगितलं होतं, मग ते विधेयकात का न होते? मुख्यमंत्री महिला आरक्षणाबाबत खोटं बोलत आहेत असं मला म्हणायचं नाही, मात्र या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मुख्यमंत्री म्हणतील ती जागा आणि वेळ मला मान्य आहे असं सांगत सुप्रिया सुळे यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलेलं आव्हान स्वीकारलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ये चैलेंज भी दिया, ओपन चैलेंज, की कोई भी विपक्ष की महिला मेरे से आके इस बात पे डिबेट करे. महिला क्यों करे? पुरुष भी कर सकते हैं. महिला इसमें भी क्यों, जेंडर में खास तौर पर महिला हो या पुरुष, इसमें भी विभाजन करेंगे अभी माननीय मुख्यमंत्री जी. हमारे पार्टी के सब पुरुष को भी चाहते हैं कि महिला आरक्षण मिले, बट अगर मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है. वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊँगी और एक अच्छी चर्चा हो सकती है. जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियाँ हो भारत सरकार के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.